हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आज पुन्हा हा सुंदर दिवस दाखवण्यासाठी देवाचे आपण सर्वच जण आभार मानूयात आणि ह्या दिवसाची सुंदर सुरुवात करूयात. हे बघा आमच्या गार्डनमधील हे पाम ट्री कसं राक्षसी वाढलंय, पण दिसतं किती छान ना, एकदम मोर पिसाऱ्यासारखं. चला तर मग आज आमच्याकडे ब्रेकफास्टला आहे इडली आणि नारळाची चटणी. त्यासाठी मी अगोदरच 4 वाटी तांदूळ, 1.5 वाटी एवढी उडीद डाळ, 1 वाटी पोहे आणि मेथी दाणे असं एक 4 तासांसाठी भिजवून अगोदरच्या दिवशीच असं इडलीचं बॅटर तयार केलं होतं आणि रात्रभरात बघा ते किती छान फर्मेंट झालं आहे. नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला मीठ वगैरे आणखी ॲड करून छान असं बॅटर तयार केलं आणि ह्या टिफिनसाठी रेडी होत आहेत मिनी इडलीज. आणि ह्या बघा इडली किती छान तयार झाल्यात, म्हणजे एका बाईट मध्ये एक इडली बसते, एवढी छोटीशी इडली बनते. आणि त्यासोबत दिली मी नारळाची चटणी. आता मी तयारी करणार होते सांबारची, तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ घेतली. त्यामध्ये स्वच्छ धुवून डाळ कुकरमध्ये टाकली आणि नंतर त्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करून उकळतं पाणी ॲड केलं. उकळतं पाणी टाकलं म्हणजे अगदी 10 मिनिटातच डाळ शिजते. क्लिनिकला निघण्याच्या अगोदर डाळ शिजायला लावली आणि मग क्लिनिकहून आल्यानंतर मी सांबारची तयारी केली. जाताना मी साऊला सांगून गेले होते की बेटा एक 7-8 मिनिट्समध्ये इंडक्शन बंद करून दे, तर तिनेही बरोबर वेळेत इंडक्शन बंद केलं. आणि बघा ही आपली डाळ किती छान शिजली आहे, एवढी मऊ शिजते ना उकळत्या पाण्यामध्ये की त्याला काही घोटण्याची वगैरे गरज पडत नाही. मी तर अशी चमच्यानेच डाळ व्यवस्थित हलवून घेते आणि तिला एकजीव करते. त्यानंतर मी सांबार बनवण्यासाठी काही व्हेजिटेबल्स इथे कट करून घेतले होते. त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 मोठा कांदा, 2 मध्यम आकाराचे टोमॅटोज आणि इथे बघा हे डांगर मावशींनी कट करून ठेवलं होतं, ते मी स्वच्छ धुवून घेतलं. आणि मी त्यासाठी ह्यांनाच सांगितल्या होत्या शेवग्याच्या शेंगा सकाळी आणण्यासाठी, तर त्यांनी बरोबर मला सांबारसाठी जेवढ्या हव्या आहेत तेवढ्याच शेंगा आणून दिल्या. आणि हे बघा इथे मी आता कांदा असा उभा कट करून घेतला आहे, टोमॅटोही मी मोठ्या आकारातच कट करून घेणार आहे आणि शेवग्याच्या शेंगाही मी कट केल्या आहेत. तर आमच्याकडे असं आहे ना की एखादा पदार्थ खावा वाटला आणि त्यांनी जर मला सांगितलं की मला अमुक एक गोष्ट खावी वाटते आणि त्यासाठी जर काही इन्ग्रेडियंट्स घरात नसतील आणि मी ह्यांना सांगितलं की हे आणायचं आहे, तर ते छत्रपती संभाजीनगरच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन ते इन्ग्रेडियंट अवेलेबल करून द्यायला रेडी असतात. म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा मात्र अजिबात कंटाळा येत नाही. तर बघा याला म्हणतात अस्सल खवय्येगिरी. आणि हे बघा मी आता सांबार बनवण्यासाठी इथे तेल घेऊन तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता असा कढईमध्ये टाकायचा आणि कढईपासून दूर पळून जायचं. आणि हे बघा कढीपत्ता छान फ्राय झाला की मी त्यामध्ये कांदा ॲड केला. कांदा तेलामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा आणि मग नंतर मात्र मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा. मीठ टाकलं की कांदा कसा झटपट परतला जातो. आणि कांदा छान गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये मग डांगर आणि टोमॅटो ॲड करायचं आणि हे सगळं छान परतवून घ्यायचं. आणि हे सगळं परतलं की मग त्यानंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या आणि सगळं तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. आणि मग नंतर ह्यामध्ये मी 2.5 मोठे चमचे एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलं आहे आणि अगदी थोडीशी म्हणजे 1/4 टीस्पून एवढीच मी हळद ॲड केली आहे, कारण आपण डाळ शिजायला टाकतानाही त्यामध्ये हळद ॲड केली होती, त्यामुळे हळद मात्र बेताचीच टाकायची. आणि बघा किती छान परतलं गेलं आहे सगळं. नंतर यामध्ये मी 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत
छान परतवून घेतलं. हे बघा ना, कसले कलर्स दिसत आहेत, रेड, येलो, ग्रीन, किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत ह्या व्हेजिटेबल्स. त्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि पुन्हा छान परतवून घेतलं. कुठल्याही रेसिपीचं असं असतं ना की आपण कितीही रेसिपीज बघितल्या, कितीही सर्च केल्यात रेसिपीज, तरीसुद्धा अनेक रेसिपीज बघून आपण आपली स्वतःची एक बनवत असतो. त्यामुळे आपण आपल्याला हवे ते इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करू शकतो, कारण आपली आणि आपल्या घरातल्यांची जिभेची चव आणि चोचले आपल्यालाच व्यवस्थित माहीत असतात. त्यामुळे ह्यामध्ये मी ह्या व्हेजिटेबल्स ॲड केल्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही यापैकी काही कमी ॲड करू शकता किंवा वांगी वगैरेही ॲड केले तरी चालतात. आणि हे बघा, मी आता ह्या व्हेजिटेबल्स झाकण ठेवून शिजवणार आहे. हा बघा माझा डोसा पॅन, हा एवढा मोठा आहे की माझा सगळ्यात मोठा गॅस बर्नर जो आहे त्यापेक्षाही हा बाहेर चालला आहे. त्यानंतर मी डोसा पॅनवर थोडंसं साजूक तूप लावून घेतलं. डोसा यासाठी बनवत आहे की इडली बनवायला खूप वेळ लागणार होता, पण साऊला मात्र खूप जोरात भूक लागली होती. मग डोसा कसा झटपट रेडी होतो, त्यामुळे मी तिला डोसा बनवून देत आहे. हे बघा, मस्त स्प्रेड होतं आहे बॅटर आणि छान आपला डोसा इथे मस्त बनतोय. इथे कुठल्याही प्रकारचा मी कुकिंग सोडा वगैरे ॲड केलेला नाही आणि बॅटर मस्त फर्मेंट झालेलं आहे, त्यामुळे ते छान तयार झाला आहे डोसा, इडली सर्वच. हे बघा, आपल्या व्हेजिटेबल्स ज्या आपण सांबार तयार करण्यासाठी शिजवत होतो ते मस्त शिजवून रेडी आहे. यातील डांगर आणि शेवगा व्यवस्थित शिजणं गरजेचं असतं, तर ते छान शिजलेलं आहे. नंतर डोसाच्या वरच्या बाजूलाही मी साजूक तूप टाकून घेतलं आणि हे बघा, आता ह्या सांबारच्या व्हेजिटेबल्समध्ये मी आपली शिजवून घेतलेली डाळ ॲड करणार आहे. ही डाळ ॲड करून मस्त ह्या व्हेजिटेबल्समध्ये मिक्स करून द्यायची. किती छान आणि मऊ झाली बघा ही डाळ आणि किती छान मिक्स होती आहे. आणि ह्यामध्ये मी पुन्हा गरम केलेलं पाणी किंवा मग उकळलेलं पाणी ॲड करणार आहे आणि म्हणजे डाळ ही छान ह्या सांबारमध्ये, ह्या व्हेजिटेबल्समध्ये मिक्स होणार आहे. म्हणजे ही शिजलेली डाळ ही बेताचीच ॲड करायची, कारण सांबार हे थोडंसं पातळ असलेलं छान लागतं. इडलीवर टाकायला मात्र पातळच सांबार हवं, त्यामुळे मी डाळ थोडी जी वाचली होती ती बाजूला काढून ठेवली. हे बघा, आपला डोसा खालच्या बाजूने किती छान ब्राऊन झाला आहे आणि मस्त क्रिस्पी क्रिस्पी डोसा रेडी आहे. हे बघा, एकदम छान निघतो हा डोसा तवा. माझा अतिशय लाडका डोसा तवा आहे आणि हे बघा किती छान डोसा तयार झाला. आणि हा एकदम क्रिस्पी, जे आपण ह्यामध्ये पोहे ॲड करतो ना, त्याने ह्या डोसाला मस्त क्रिस्पीनेस येतो. आणि हे बघा, मी थोडं एक 10 मिनिटांसाठी फक्त चिंच आणि गूळ असं गरम पाण्यामध्ये भिजवलं होतं. मग मी त्याला व्यवस्थित कुस्करून घेतलं आणि मग हे चिंच आणि गुळाचं पाणी मी सांबारमध्ये ॲड केलं आणि त्यामध्ये मी भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 2 टेबलस्पून एवढा कुठल्याही ब्रँडचा सांबार मसाला आपण इथे ॲड करू शकतो. तर आता सांबार कसं झालं, टेस्ट तर करावंच लागणार. मग मी सांबारामध्ये मीठ वगैरे चेक केलं. एकदम मस्त यमी यमी सांबार बनलं होतं आणि मस्त असा आंबटपणा, गोडपणा आणि तिखट तिखट असं छान सांबार बनून रेडी होतं. आता आमच्यासाठी मी इडली बनवून घेणार होते. हे इडली पात्र बघा, मी असंच बऱ्याच वर्षांनंतर मी ते काढलं आहे बाहेर आणि खूप वर्षांपूर्वी मी हे ऑनलाईन विकत घेतलं होतं. ते ऑनलाईन खरेदीच्या बाबत बरेचदा असं होतं ना की डोळ्यांना एखादी वस्तू खूपच अट्रॅक्टिव्ह वाटते म्हणून आपण ती ऑर्डर करतो, पण ती वस्तू जेव्हा रिसीव होते ना त्यानंतर आपण अडचण म्हणून ती वस्तू वापरतो, पण ती खूपशी आपल्याला आवडत नाही.
तसंच काही ह्या इडली पात्राचंही माझ्याबद्दल झालं आणि मला इडली पात्र तेवढं आवडलं नव्हतं, पण आज काय माहीत ह्या व्हिडिओमुळे की काय त्या इडली पात्रावर मला खूपच प्रेम आलं आहे. मी खूप वर्षांनी त्याला बाहेर काढलं होतं. हे बघा आपल्या इडली किती छान फ्लफी रेडी आहेत. आता मी ह्यांना हे इडलीचं बाउल तयार करून देते मस्त सांबार टाकून. सगळ्यांनी अशा प्रकारे इडली आणि सांबार, विशेषतः सांबारची ही रेसिपी नक्की ट्राय करा. मस्त इडली सांबार एन्जॉय करा. सगळ्यांनी माझ्या डिशेस नक्की ट्राय करत जा. छान खा, मस्त व्यायाम करा आणि सुखी, समाधानी आणि आनंदी रहा. हे बघा आमचं सांबारचं बाउल रेडी आहे. थँक्यू सो मच. बाय.